लाही पूर आलेला आहे। मांगले सावर्डे बंधाऱ्यालगतचा रस्ता यामध्ये वाहून गेलाय। तर गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे वारणा नदी देखील दुथडी भरून वाहते। नदीच्या वेगवान प्रवाहाने बंधाऱ्यालगतच्या रस्त्याला मोठा फटका बसलाय। एवढंच नाही तर रस्त्याचा काही भागही पूर्णपणे वाहून गेला। त्यामुळे मांगले आणि सावर्डे परिसरातील नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय। टिटवाळा बल्याणी मार्ग खचला असून मार्गावरील वाहतूक ठप्प झाली। वाहनांच्या लांबच लांब रांगा या मार्गावर पाहायला मिळतात। 5 तास उलटले तरी देखील दुरुस्तीचं काम सुरू न झाल्याने नागरिक आणि वाहन चालक संतप्त झालेत। बल्याणीवरून टिटवाळ्याला जाणारा जो रस्ता आहे तो खचलेला आहे। मी सध्या उभा आहे त्याच रस्त्याच्या परिसरात आणि आपण पाहू शकता तब्बल 1 वाजेपासून या ठिकाणी जे आहेत हा रस्ता खचल्याने मोठ्या प्रमाणात वाहन चालकांना या ठिकाणी तात्काळात उभं राहावं लागत आहेत, कारण हा एकमेव रस्ता असा आहे जो बल्याणीवरनं टिटवाळ्याच्या परिसरात जातो। गेले काही दिवसापूर्वी या ठिकाणी माझ्या पाठी आपण पाहू शकता की या ठिकाणी बडोदा महामार्गाचं काम सुरू आहे आणि याच कामाच्या अंतर्गत राष्ट्रीय महामार्गाने या ठिकाणचं काम केलं होतं। मात्र अवघे 5 ते 6 महिन्याच्या आतमध्ये हा बनवलेला जो रस्ता आहे हा खचल्याने या ठिकाणचे स्थानिक नगरसेवक असतील किंवा स्थानिक नागरिक असतील यांच्यामध्ये मोठा संताप व्यक्त केला जातोय। तो दुरुस्तीसाठी आता महानगरपालिका व प्रशासनाकडे मागणी करत या ठिकाणी स्वतः आपल्या खर्चाने आणि किंवा आपली स्वतःची मेहनत लावून या ठिकाणी काम करताना पाहायला मिळत आहे। सुनील जाधव, TV9 मराठी, टिटवाळा।